पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर मोदी देशाला संबोधित करणार आहेत। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले आहेत आणि सध्या दोन्ही देशात शस्त्रसंधी झालेली असली तरीही अद्याप हा तणाव निवळलेला नाही। पाकिस्तानने काही कुरापती केल्याचं त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय सेना सज्ज आहे आणि त्यामुळे रात्री 8 वाजता नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। तर भारत पाकिस्तान डीजीएमओमध्ये चर्चा झालेली आहे। हॉटलाईन वरून दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा झाली आणि यावेळेस चर्चेत शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही याची पाकिस्तानकडून ग्वाही देण्यात आल्याची माहिती मिळते आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही अशी पाकिस्तानने ग्वाही दिलेली आहे। भारत पाक डीजीएमओमध्ये अखेर संवाद झालेला आहे। 5:30 वाजता हा संवाद झाल्याचं आता समोर आलेला आहे। सकाळी हा संवाद होणार होता परंतु सकाळची वेळ टळली आणि त्यानंतर आता 5:30 वाजता भारत पाक या दोघांच्या डीजीएमओमध्ये संवाद झालेला आहे। पाकने यावेळेस शस्त्रसंधीचं उल्लंघन करणार नाही अशी ग्वाही भारताला दिल्याची माहिती समोर आलेली आहे। तर पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर देत चीन मेड मिसाईल तुर्कीचे ड्रोन हवेतच उद्ध्वस्त केल्याची माहिती एअर फोर्सने दिलेली आहे। पाकिस्तानची अवस्था कशी बिकट केली हे पत्रकार परिषदेत दाखवलेलं आहे। पाकिस्तानचे PL-15 मिसाईल उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलेलं आहे। पाकिस्तानने सातत्याने हवाई हल्ले केले मात्र सगळे हल्ले परतावून लावले। भारतीय लष्कर, नौदल आणि एअर फोर्सची सिस्टीम अवैध असून पाकिस्तानला ती भेदणं कठीण आहे। जो दुर्दशा कल आपने पाकिस्तान एयरफील्ड्स की देखी और शायद आज भी एयर मार्शल भारती की प्रेजेंटेशन में, हमारी एयरफील्ड्स हर प्रकार से ऑपरेशनल हैं। यही नहीं, पाकिस्तान के ड्रोन्स और वेपनाइज्ड UAVs से की गई हमलावर कोशिशें भी इस ग्रिड के कारण नाकाम हुई और जो बचे कुचे ड्रोन्स थे उन्हें हमारे शोल्डर फायर्ड हथियारों से मार गिराया गया। तर हम उनको मिट्टी में मिला देंगे। पाकिस्तानकडून गोळ्या आल्या तर आता तोफ गोळे फेका। तिन्ही सैन्य दल प्रमुखांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट सूचना दिलेल्या आहेत। कडक शब्दात पाकला इशारा दिलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोली चलेगी तो गोला चलेगा अशा शब्दात पाकला इशारा दिला आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमक्या काय सूचना केलेल्या आहेत पाहूयात। शत्रूला आपण त्याच्या घरात घुसून मारलं, पाकिस्तानकडून गोळ्या आल्या तर गोळे फेका, हम उनको मिट्टी में मिला देंगे। मोदींच्या तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांना या सूचना गेलेल्या आहेत। तर भारतावर आता हल्ला झाल्यास पाकिस्तानला माफी मिळणार नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांना सुनावलेलं आहे। भारत आणि पाकिस्तानकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवर JD व्हान्स यांनी मोदींसोबत चर्चा केली आणि त्यावेळेस पंतप्रधानांनी कडक शब्दात हा इशारा दिलेला आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात। आता हल्ला झाल्यास पाकिस्तानला माफी नाही। पाकिस्तानने हल्ला केला तर भारत गप्प बसणार नाही। आता मिळणारं उत्तर अधिक कठोर आणि जोरदार असेल। पंतप्रधान मोदींनी JD व्हान्स यांना बजावलेलं आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची ही माहिती आहे। तर भारतीय सैन्याने अद्दल घडवल्यानंतर पाकिस्तान वठणीवर आला। रात्रभरात पाकिस्तानकडून कुठलीही आगळीक झालेली नाही। भारतीय सैन्य दलाने या संदर्भात माहिती दिलेली आहे। रात्रभर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता होती। मागच्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदाच एक रात्र कुठल्याही सैनिकी कारवाईशिवाय, हल्ल्याशिवाय किंवा प्रत्युत्तराशिवाय पार पडलेली आहे। भारतीय पायलटला ताब्यात घेतल्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे। या संदर्भात पाकिस्तानी सैन्यानेच कबुली दिली। तर भारताचे सर्व पायलट सुरक्षित आहेत।
भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची एक पोस्ट समोर आली होती, मात्र ती पोस्ट खोटी आहे, यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. Pakistan has Indian pilot in the custody. So do we have Indian pilot in our custody? And if we have, are we going to return her or him? So I can confirm you very clearly, we don't have any pilot in custody. This is all social media chatter. This is all part of the multiple source of fake news and propaganda that has been generated In this, from at multiple this sources. time, I would not like to comment on that because we are still in a combat situation. And if I comment on anything, it will only be advantage adversary. So we don't want to give him any advantage at this stage. All I can say is that we have achieved our objectives that we selected, and all our pilots are back home. तर भारतीय नौदलानं आपली शक्ती दाखवणारा व्हिडिओ जारी केलेला आहे. अरबी समुद्रात इंडियन नेव्हीनं युद्धाभ्यास करतानाचा हा व्हिडिओ आहे. समुद्री मार्गातून पाकिस्ताननं कुरापत काढलीच तर जशास तसं उत्तर देण्याचा कडक इशारा भारतीय नौदलानं या व्हिडिओतून पाकिस्तानला दिलेला आहे. कारवाईसाठी आमच्या यंत्रणा सज्ज आहेत. हल्ला केल्यास दशास तसं उत्तर देऊ असा इशारा भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानला दिलेला आहे. और अंत में यह मैं स्पष्ट शब्दों में कह देना चाहता हूं कि हमारी सभी मिलिट्री बेसिस और सारे इक्विपमेंट और सिस्टम्स ऑपरेशनल हैं और ज़रूरत पड़ने पर अपने अगले मिशन के लिए तैयार हैं और तत्पर भी हैं. दहशतवादी अब्दुल रौफच्या व्हिडिओनं पाकिस्तानचा पुरता पर्दाफाश केला. या व्हिडिओमध्ये तो काश्मीरमध्ये मुजाहिद्दीनला पाठवल्याची कबुली देतोय. दहशतवाद्यांच्या दफनविधी वेळेस नमाज अदा करताना अब्दुल रौफ दिसला होता. त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्यात आलेला आहे. हमने कश्मीर के पहाड़ों में दो अल्लाह के बंदों को 2,000 से लड़ते देखा है. ये नसर भाई का साथी था अबू तलहा हजारवी, श्रीनगर के कोर हेडक्वार्टर में अकेला और उस टेलीफोन पे बात कर रहा है कि मैं यहां मौजूद हूं. तुम कहते थे चिड़िया पर नहीं मारती, मैं तुम्हारे फोन पे बात कर रहा हूं, मैं तुम्हारे दफ्तर में मौजूद हूं, आओ जिसने मुझसे बात करना. अकेला मुजाहिद हजारों पे भारी. तर गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार. तुम्ही मित्र बदलू शकता, मात्र शेजारी बदलू शकत नाही, असा घणाघात जावेद अख्तरांनी केलेला आहे. आणि सकाळ सह्याद्री सुरक्षा कवचकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ये वो लोग हैं जिनके 91,000 सोल्जर, इससे बड़ा सरेंडर वर्ल्ड की हिस्ट्री में कहीं नहीं हुआ है. 91,000 सोल्जर were with us and we left them, let them go. मगर कहावत है कि कुत्ते की दुम अगर नलकी में 12 बरस भी रहे तो नलकी भी टेढ़ी हो जाती है. खैर छोड़िए, अब क्या करें. आप दोस्त बदल सकते हैं, पड़ोसी नहीं बदल सकते, ये हमारी बदनसीबी है. तर जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी स्लीपर सेल्सचं जाळं असल्याचं आता उघड झालेलं आहे. जम्मू आणि काश्मीरच्या राज्य तपास यंत्रणेनं 20 वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, शोपियान, कुलगाम आणि अनंतनागमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे. यावेळेस अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य जप्त केल्याचंही कळत आहे. काश्मीरमध्ये लुडबुड करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना भारतानं इशारा दिलेला आहे. कुणाच्याही मध्यस्थीची गरज नसल्याचं भारतानं म्हटलेलं आहे.
भारत पाकिस्तान यांच्यातला काश्मीर प्रश्न सोडवायला आपण मदत करू असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर भारतानं कठोर भूमिका घेतली आहे. काश्मीरवर आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही असं भारतानं स्पष्ट केलेलं आहे. तर काश्मीरबद्दल भारताची भूमिका स्पष्ट आहे. एकच मुद्दा शिल्लक आहे, तो म्हणजे पाकिस्तान. पाक व्याप्त काश्मीर भारतात आणणं. याशिवाय आणखीन कोणतीही चर्चा होणार नाही. दहशतवाद्यांना सोपवून चर्चा करायची असल्यास आम्ही चर्चा करायला तयार आहोत. आम्हाला कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. तर युद्धासंदर्भात माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी एक वक्तव्य केलंय. युद्ध ही कोणतीही रोमॅन्टिक गोष्ट नाही, ना ती एखादी बॉलिवूड चित्रपटाची कथा आहे. युद्ध एक गंभीर विषय आहे. मृत्यू, निर्वासित समस्या, कुटुंबांचं विघटन असं अदृश्य मात्र खोल सामाजिक नुकसान या युद्धामुळे होतं. युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवं, अशी भूमिका माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलत होते. War is not romantic. It is not your Bollywood movie. It is very serious business. And war or violence should be the last thing that we should resort to. युद्धासाठी माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी ही स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. यावेळेस त्यांनी युद्धासाठी आनंद व्यक्त करणं योग्य नाही असंही म्हटलंय. तर भारतानं पाकिस्तानमध्ये असं घुसून मारलं की पाकिस्तानला त्यांचा एअरबेस बंद करावा लागला. इंडियन एअरफोर्सनं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान एअरबेसची धावपट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली आहे. हा दणका एवढा मोठा होता की रहीम यार खान एअरबेस आठवडाभरासाठी बंद करावा लागलाय. 10 मे पासून 18 मे पर्यंत हा एअरबेस बंद राहणार आहे. पाकिस्तानच्या हवाई प्राधिकरणानं यावेळेस NOTAM जारी केलेला आहे आणि या धावपट्टीवर विमानाचं उड्डाण आणि लँडिंग होऊ शकत नाही असं पाकिस्तानकडून यावेळेस सांगण्यात आलेलं आहे. तर श्रीनगर, अमृतसर इतर 32 विमानतळं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर सुरक्षेच्या कारणास्तव ही विमानतळं बंद करण्यात आली होती. आजपासून सर्व कंपन्यांची विमानसेवा सुरू करण्यात आलेली आणि त्यामुळे प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळालेला आहे. युद्धबंदीनंतर आता पाकिस्तानच्या नापाक हरकतींवर इस्रोची करडी नजर असणार आहे. अंतराळातून इस्रोच्या 10 उपग्रहांचा 24 तास पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर वॉच ठेवला जाईल. इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर V नारायणन यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी इस्रोचे 10 उपग्रह सतत कार्यरत असल्याचं नारायणन यांनी म्हटलेलं आहे. If we have to ensure safety of this country, we have to really serve through the satellite. We have to monitor the entire 7,500 kilometer seashore area. We have to monitor, and the entire northern part we have to monitor continuously. Without satellite technology, without drone technology, we cannot achieve that. Today, I am happy to inform that at least 10 satellites are continuously working, 24/7 working for the strategic purpose to ensure safety and security of the citizens of this country. पाकिस्ताननं डागलेली स्फोटकं निकामी करण्यात आलेली आहेत. भारतीय सैन्यानं मोठी कारवाई केली आहे. जम्मूच्या राजौरीमध्ये आता शोध मोहीम सुरू आहे. भारतीय सेनेकडून आता व्हिडिओही जारी करण्यात आलेला आहे. जम्मू आणि काश्मीरातील नागरी वस्त्यांवर पाकनं हल्ले केले होते आणि यावेळेस त्यांनी डागलेली स्फोटकं जी आहेत ती निकामी करण्यात आली आहेत.
भारत आणि पाकिस्तानच्या युद्धविरामासाठी अमेरिकेनं मध्यस्थी केली आणि यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. दोन्ही देशांचे पंतप्रधान असताना अमेरिकेची मदत घेण्याची गरज का पडली यावर उत्तर देता आलं पाहिजे असंही शरद पवारांनी सुनावलेलं आहे. शिमला करारानुसार भारत पाक प्रमुखांनी बोलावं, तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही अशा शब्दात शरद पवारांनी केंद्राला सुनावलेलं आहे. अमेरिकेची मदत घेण्याची गरज का पडली असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे. शरद पवारांनी आता यावेळेस थेट केंद्र सरकारला सुनावलेला आहे. तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही असं त्यांनी म्हटलंय. शिमला करारानुसार भारत आणि पाक या दोन्ही देशांच्या प्रमुखांनीच चर्चा करायला हवी होती. तिसऱ्या देशाची मदत का घ्यावी लागली असं शरद पवारांनी सुनावलेलं आहे. शरद पवारांनी हा थेट सवाल उपस्थित केलेला आहे. हे आदिवासीच होतो तिसऱ्या देशात भाग घालायचे कळले, पण आम्ही स्पेशल दिली तर ते का सोडलं. दोन देशात आहे, दोन देशाचा प्रधानमंत्री आमच्यात आहे. असं असताना अमेरिकेची मदत घ्यायची काय आवश्यकता होती असा प्रश्न कुणी विचारला तर केंद्राला त्याचं उत्तर द्यावं लागतं. बलूच लिबरेशन आर्मीनं भारत पाकिस्तान संघर्षात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधी हा धोका असल्याचं बलूच लिबरेशन आर्मीनं म्हटलंय. पाकिस्तान विरुद्ध लष्करी कारवाईत बलूच लिबरेशन आर्मी निर्णायक भूमिका बजावेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. पाकिस्तान संपूर्ण जगाला उद्ध्वस्त करू शकतो असं देखील बलूच लिबरेशन आर्मीनं म्हटलेलं आहे. पाकिस्तानकडून शांतता आणि शस्त्रसंधी हा धोका. पाकिस्तान विरुद्धच्या लष्करी कारवाईत निर्णायक भूमिका बजावणार. भारतानं पाकवर हल्ला केला तर BLA साथ देणार. पाकिस्तानचा नाश केल्याशिवाय शांतता येणार नाही. पाकिस्तान संपूर्ण जगाला उद्ध्वस्त करू शकतो. तर पाकिस्तानच्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला अणुबॉम्बची गरज नाही. भारतानं केवळ पाककडून घेतलेल्या 93,000 बंदुका 10 गोळ्यांसह द्याव्यात अशी मागणीच बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटचे कमांडर डॉक्टर अल्लाह निझार यांनी केलेली आहे. पाकिस्तानी सैन्यानं बलुचिस्तानवर बेकायदेशीरपणे कब्जा करून अत्याचार केले आणि त्यामुळे त्यांना पाकिस्तान विरुद्ध लढायचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मैं एक बात वाज़ेह करना चाहता हूँ, इंडिया इतनी जुरात करे, जो 93,000 बंदूकें पाकिस्तान से छीनी थी सरेंडर करते वक्त, वही बंदूक 10-10 गोलियों के साथ हमें दे दे, फिर हम देखें पाकिस्तान कैसे लड़ते. ना हमें एटम बम की जरूरत है, ना हमें मिसाइल की जरूरत है, आपकी सिर्फ वही दे दें. तर वळूया पुढील राजकीय बातमीकडे. मनसे आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संजय राऊतांनी एक सूचक विधान केलं. जुन्या नातेवाईकांशी राज ठाकरे चर्चा करतायत, त्यांची चर्चा झाल्यानंतर बघू असं संजय राऊत यांनी म्हटलंय. या चर्चेला सुरुवात कोणी केली, प्रतिसाद कोणी दिला, सुरुवात कोणी केली? सुरुवात राज ठाकरे यांनी 2 ओळीच्या वाक्यातून सुरुवात झाली. आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला. पूर्ण वेळ 2 दिवसापूर्वी ते देवेंद्रजींना भेटले. त्यांचे जे काय जुने नाती गोष्टी संबंध आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत ते पूर्ण होऊ द्या. कदाचित ते त्यांना सांगायला गेले असतील आता आपलं नातं संपलं म्हणून. ते एकदा पूर्ण झालं की आम्ही आहोतच. तर दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. आजच्या मुंबईतील कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि शरद पवारांमध्ये गुप्तगू पाहायला मिळालं. अजित पवार आणि शरद पवार आजूबाजूला बसले होते आणि त्यानंतर अजित पवार उठून शरद पवारांच्या जवळ आले. यावेळी शरद पवार बोलत असताना अजित पवार खाली वाकून ऐकत होते. यामुळे काका पुतण्यामध्ये नक्की चाललंय तरी काय अशीच चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. एकीकडे राज आणि उद्धव ठाकरेंची जवळीक वाढताना दिसतेय, तर दुसरीकडे शरद पवार गट आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये खटके उडतायत. आज पुन्हा एकदा ठाकरे सेनेचे संजय राऊतांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत आणि त्यावरून संजय राऊतांनी शरद पवारांना टोला हाणलाय. मधल्या काळामध्ये शरद पवार साहेबांविषयी आणि दुसऱ्या सगळ्यांविषयी वाटलं होतं की आता संघर्ष परत सुरू आहे. आमचाही संघर्ष सुरू आहे, पण दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांनी
गेल्या काही काळामध्ये माननीय पवार साहेबांचा जो अपमान केला, अपमानास्पद वक्तव्य केलं, त्याची खंत आम्हाला वाटते. आम्ही तर अशा व्यासपीठावर गेलो, हे सहकार बिकार नंतर आमच्यामुळे काय अडत नाही, आपल्यामुळे जग अडत आहे, राष्ट्र अडत आहे, या भूमिकेतून राजकारणाने बाहेर पडलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. महायुती सरकार लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी 40,000 रुपयांचं कर्ज देण्याचा विचार करत आहे. त्यांनी या योजनेबाबत विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका असंही आवाहन केलंय. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी इथल्या कार्यक्रमामध्ये अजित पवार बोलत होते. काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात. त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40,000 रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल. 40-50,000 रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल. तर लाडक्या बहिणींना कर्ज कसं मिळवता येईल पाहूयात. लाडक्या बहिणींना आता कर्ज मिळू शकतं. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 40,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. सरकार बँकांच्या सहकार्यानं एक योजना आखतंय. कर्जाचे हप्ते सरकारनं दिलेल्या 1,500 रुपयांमधून परत करता येतील. काही बँका या योजनेत मदत करण्यासाठी पुढे आलेल्या आहेत. तर पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी, कारण आता एसएससी बोर्डाच्या 10वीचा निकाल हा उद्या जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजेपासून 10वीचा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान 10वीच्या परीक्षा झाल्या होत्या, ज्यामध्ये राज्यातले जवळपास 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते. आता या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढलेली आहे, कारण उद्या या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल कळणार आहे. तर 10वीचा निकाल आपल्याला कुठे पाहता येईल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर या काही लिंक्स यावेळेस समोर आलेल्या आहेत. एसएससी रिझल्ट्स, तसंच एसएससी रिझल्ट, महास्कूल बोर्ड, एसएससी बोर्ड या लिंक्स आहेत. या लिंकवर आपल्याला हा निकाल पाहता येईल.